तर आज मला आहे ना या 3 गाऊनचं कटिंग करून स्टिचिंग करायच्या होत्या. ही ऑनलाईन ऑर्डर आलेली होती आणि खूप छान त्यांनी गाऊन सिलेक्ट केलेल्या होत्या. रेड कलर, ब्लू कलर आणि ग्रीन कलर. तर सगळ्यात पहिलं तिन्ही गाऊन पीस आहेत ते व्यवस्थित अंथरून घेतले. पूर्ण उंचीचं मार्किंग करून घेतलं. शोल्डर होतं 15.5 इंच, त्याचं हाफ 7.5 इंच घेतलं. जेवढं शोल्डर तेवढंच मुंडा घ्यायचा म्हणून मुंडासुद्धा 7.5 इंचावरती घेतला आणि मार्क करून घेतलं. त्यानंतर जेवढी चेस्ट असते त्याचा 4था भाग करून त्याच्यामध्ये 1.5 इंच लुझिंग आणि पुढे 3 इंच चुन्यांसाठी घेतलं आणि मार्क करून घेतलं. त्याच्यानंतर इथे मुंड्याचा आकार देऊन घेतला आणि आता आपण मुंडा मोजून घेऊया किती आहे तो, कारण की बाही कट करताना त्याचा उपयोग होतो. तर इथे माझा मुंडा आलेला होता 11 इंच. तर इथे बाही कट करायला घेतली. जेवढी बाहीची उंची आहे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केलं, 2.5 इंच मुंडा खोली दिली आणि जेवढं मुंड्याचा राऊंड आला होता तेवढं इथे क्रॉस लाईन घेतली आणि बाहीचा आकार घेऊन घेतला. दंडघेराचा मार्किंग केलं, पुढे 1 इंच शिलाई मार्जिन घेतली आणि बाहीचा आकार देऊन घेतला. त्याच्यानंतर आपल्याला इथे आता गळारुंदी घ्यायची आहे. तर गळारुंदी 2 इंच घेतली, गळा उंचीसुद्धा 2 इंच घेतली. हाफ इंचावरती शोल्डर क्रॉस केला आणि गळ्याचा आकार देऊन घेतला. इथे योक पार्ट आपल्याला 12 इंच ठेवायचा आहे पूर्ण, त्याच्यामुळे 13 इंच घेतलं. 1 इंच शिलाईमध्ये जाईल आणि इथे योकचा आकार देऊन घेतला. जर तुम्हाला ह्या गाऊनची कटिंग आणि स्टिचिंग प्रॉपर बघायची असेल तर ते व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर इथे कटिंग करून घेतलेला आहे योकचा पार्ट आणि घेराचा पार्ट दोन्हीसुद्धा. आता ते साईडला ठेवलं आणि इथे बाहीचा आकार जो काढलेला आहे तो इथे मुंड्याला लावून चेक करून घेतला व्यवस्थित आहे का. तर तो पूर्ण नीट होता, तर ते सुद्धा कट करून घेतलं इथे. आणि आता आपण जे एकत्र वरचे योक पाट कापलेले होते ते साईडला गेले. पाठीमागचा भाग वेगळा केला. पुढच्या गळ्याचा आकार देण्यासाठी पुढचे भाग वेगळे काढून घेतले. जेवढी गळा उंची होती तेवढी टाकली आणि इथे आकार देऊन घेतलेला आहे. इथे मी पंचकोनी आकार दिलेला आहे. तर आणि हे सुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे. मध्ये काचपट्टी बटन लावण्यासाठी मध्ये सुद्धा कट करून घेतलेला आहे. या गाऊनचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहे. तर हे गाऊन पूर्णपणे रेडी झालेले आहेत. ग्रीन कलरची गाऊनला थोडा वेगळा पॅटर्नचा गळा तयार केलेला होता आणि ती गाऊन अशी दिसत होती. त्यानंतर इथे ब्लू कलरची गाऊन आहे. हिचा गळासुद्धा थोडासा डिफरंट आहे आणि हिला पुढे योगला पायपिंग केलेली आहे व्हाईट कलरची. त्यानंतर आहे रेड कलरची गाऊन. रेड कलरची आणि ग्रीन कलरचे दोन्ही गळे एकसारखेच आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.